शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। धक्कादायक, सर्पमित्रच ठरला मित्राचा कातील। वाढदिवस साजरा करताना हातात दिला विषारी साप, सर्पदंशाने युवकाचा मृत्यू। चिखली येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। सर्पमित्राने मित्राच्या वाढदिवशी त्याच्या हातात विषारी सर्प देण्याचा प्रयत्न केला। यात सर्पदंश झाल्याने अत्यवस्थ झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल 8 जुलैच्या दुपारी उघडकीस आली। घटना 5 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। चिखलीतील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे, वय वर्षे 31, याचा त्या दिवशी जन्मदिवस होता। गजानन नगर येथील त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते। संतोषचा वाढदिवस करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणले। यावेळी त्याचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते। आरिफ हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप वागवतो। संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्यांच्या जवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला। यात सर्पदंश झाल्याने संतोष अत्यवस्थ पडला। यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजले। या धक्कादायक घटनेनंतर मृतक संतोष जगदाळे याच्या वडिलांनी काल चिखली पोलीस ठाणे गाठून सगळी हकीकत सांगितली। यावरून पोलिसांनी आरिफ खान रहीस, धीरज पंडितकर राहणार गजानन नगर चिखली या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। दोघेही संतोषच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत। दिनांक 5/7/2024 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास 3 मित्र संतोष, धीरज आणि आरिफ हे वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले। धीरज याच्या घरासमोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरिफ जो सर्पमित्र देखील आहे यानं बरणीमध्ये एक साप नेलेला होता। त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या करंगलीला चावला। साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला योगीराज हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले, परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज याने त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले। रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला। धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देविदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली। त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास PSI भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहे।